वृद्ध व्यापाराचे अपहरण करून पैसे मागणाऱ्या आरोपीस अटक करून 24 तासाच्या आत वृद्ध व्यापाराची सुटका करण्यात आली आहे। केशवजी भीमाबाई चौधरी वय 60 वर्ष हे बचाव रेल्वे स्टेशन जिल्हा कच्चे गुजरात येथून कच्चे एक्सप्रेसनी मुंबईत येत होते। त्यांचे अनोळखी इसमाने अपहरण करून त्यांना पकडून ठेवले असून वडिलांना सोडवण्यासाठी उद्या 25 लाख दे, नाही तर वडिलांना मारून टाकेन अशी धमकी दिली। म्हणून त्यांचे खंडणीकरता वडिलांचे अपहरण केले। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पालांडे व पोलीस उपनिरीक्षक केंगार यांना विलेपार्ले पोलीस ठाणे, निर्मलनगर पोलीस ठाणे यांच्यासह गुन्हे प्रकरणी पथकाची टीम बनवून सरकारी तसेच प्रायव्हेट CCTV फुटेजचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपी निष्पन्न केले। तांत्रिक मदतीच्या आधारावर व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त बातमीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हे वारंवार त्यांचे लोकेशन बदलत होते। त्यानंतर देखील त्यांचे पाठलाग करत असताना आरोपीचे लालजीपाडा कांदिवली पश्चिम मुंबई येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याचे साथीदार हे गुन्ह्यातील अपहरण केलेल्या व्यक्तीसोबत राम मंदिर पश्चिम येथील एका इमारतीच्या रूममध्ये ठेवल्याचे माहिती मिळाली। नमूद ठिकाणी सापळा रचून इतर आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात बळीत वृद्ध इसमाची अपहरण केलेल्या 3 इसमांकडून सुरक्षितरित्या सुटका केली व अटक आरोपींना पुढील माहितीसाठी ताब्यात घेतले। थोडंफार मारहाण त्यांनी हाताने वगैरे केलेली आहे बळीतला, आणि पैशासाठी त्यांनी हे अपहरण केलेलं आहे। पैशाची डिमांड पण त्यांनी मुलाकडे केलेली आहे आणि त्याचा पुरावा गोळा करत जे आरोपी आहे त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आम्हाला आतापर्यंत दिसला नाही, परंतु ते पण आम्ही बघतोय आणि ते काय फिक्स काम करत नाही। ते आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये विक्री करणे आणि त्याच्यामध्ये एजंट सारखा काम करणे, दुसरा जे आहे तो इन्शुरन्स ॲडवायझर या प्रकारचं काम करतो आणि तिसरा एक सिक्युरिटी गार्डचं काम करतो। अकोला पोलीस स्टेशनमध्ये 25 तारीख पहाटे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये एक गुजरातच्या राहणारा एक व्यापारी आहे, ते इथे नेहमी मुंबईमध्ये 3-4 दिवसासाठी येतात। ते 21 तारखेला इथे मुंबईला आले होते आणि त्या दिवशी त्यांची बोलणी झाली आरोपीसोबत आणि आरोपीने त्यांना फोन करून स्वस्त सोनं देतो असं सांगून त्यांना बोलून घेतलं होतं आणि गोरेगाव परिसरामध्ये त्यांना बोलून एका बिल्डिंगमध्ये एक 1 BHK फ्लॅट त्यांचे जे ऑफिस सारखं आहे त्याच्यामध्ये त्यांना बांधून त्यांनी ठेवलं होतं। आणि त्याच्यानंतर जे पीडित आहे त्यांच्या मुलाला त्यांनी फोन केला होता आणि त्याच्याकडून 25 लाख रुपये डिमांड केली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमची 5 ते 6 टीम आम्ही तिथे तयार केली होती आणि ते गोरेगाव, बोरीवली आणि चांदिवली परिसरात तपास दरम्यान पाठलाग करत होते आरोपीचा। आणि 25 तारखेला रात्री काल रात्री याच्या डिटेक्शन झाला आणि आरोपीला पकडण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांचे वडील आणि त्यांच्या सोबत सतीश यादव म्हणून अजून एक दस्त तपास करून आमची टीमने गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांचे नाव आहे राधेश्याम सोनी, सतीश यादव आणि धर्मेंद्र रविदास। जे बळीत होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक अरुण कुमार चारण हे पण बळीत सोबत होते। त्यांना पण जे आरोपी आहेत त्यांनी तिथे त्या रूममध्ये ठेवला होता, त्या दोघांना आम्ही सुटका केलेली आहे आणि याचा पुढचा तपास अकोला पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।